नमस्कार, वारेकर किचनमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवू चिकनचा रस्सा। त्यासाठी मी 1 किलो चिकन घेतलं आहे। हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला। हे मी स्वच्छ धुवून घेतले। त्यामध्ये मी मसाला ॲड केला आहे 2 चमचे, कारण त्याला फोडणीला पण द्यायचं आहे म्हणून। त्यामध्ये चवीनुसार मीठ थोडंसं। हे सगळं आपल्याला मसाला हा लावून घ्यायचा चिकनला। हे आला लसूणची पेस्ट, हे सगळं एकत्र आपण मिक्स करून लावून ठेवायचं। 15 मिनिटं लावून ठेवायचं, जेणेकरून चिकनमध्ये मसाला ॲड होतो। आता ह्यामध्ये हळद ॲड केली। हे सगळं एकत्र करून घ्यायचं। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हे सगळं आपला मसाला एकत्र लावून ठेवला आहे, ते व्यवस्थित एका साईडला ठेवून द्यायचं। याच्यामध्ये मी कांदा घेतला आहे 1-2, तो असाच कापून घेतला, तर भाजला नाही आहे। त्यामुळे टॅमॅटो 1, याच्यामध्ये बारीक मिक्सरला लावून घ्यायचं आहे कांदा आणि टॅमॅटो एकत्र। बारीक मिक्सरला लावून झालं आहे बारीक। आता आपण फोडणीसाठी तयारी करूया। टोपामध्ये तेल घ्यायचं आहे 2-3 चमचे। चॅनल जर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा। ह्यामध्ये लसूण 4 ते 5 पाकळ्या, तमालपत्र, त्याला दालचिनीची पानंही म्हणतात। तर बारीक एक कांदा बारीक चिरला होता तो, आणि जो मगाशी आपण कांदा आणि टॅमॅटो एकत्र बारीक करून मिक्सरला लावलं होतं, ते सर्व आपल्या तेलामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 5 ते 5 मिनटं ठेवून द्यायचं गॅसवर। तसंच कांदा पण लालसर होईल आणि जे कांदा आणि टॅमॅटो आपण घेतला होता तो पण चांगला व्यवस्थित शिजला जाईल त्याच्यामध्ये। मसाला पण मग 2 चमचे लावला होता, तर मी त्याच्यामध्ये 1 चमचा अजून मसाला ॲड केला आहे। हे सगळं परत एकत्र मिक्स करून घ्यायचं। आणि जो आपण मसाला लावून ठेवला होता 15 मिनटं चिकनला, ते सगळं चिकन त्याच्यामध्ये ॲड करायचं। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये, त्या तेलामध्ये, जेणेकरून सर्वत्र तेल लागेल। त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं, जेवढं आपल्याला रस्सा पाहिजे तेवढंच पाणी ओतायचं आणि गॅसवर शिजत ठेवायचं। चिकन थोडंसं राहायचं, ते वाटण टाकलं मी 1 वाटी। वाटणची रेसिपी मी केली आधी, तिची लिंक मी तुम्हाला देते। आणि सर्व एकत्र करून घ्यायचं। हे चिकन आपण तुम्ही वड्यासोबतही खाऊ शकता, भाकरीसोबतही खाऊ। मी दोघांचीही लिंक तुम्हाला खाली देते, वड्याची पण आणि भाकरीची पण। व्हिडिओ आवडले नक्की कमेंट करून सांगा। हे लवकरही फुटायला द्यायचं, कारण चिकन थोडंसं आधी आपण शिजवलेलं असं होतं, त्यामुळे चिकन असल्यामुळे लवकर शिजतं। त्याचा बारीक किमा होता कामा नये, म्हणून जास्त शिजवायचं नाही। हे आपलं चिकन शिजून झालं आहे रेडी। तुम्ही भाकरीसोबत खा, वड्यासोबत खा। व्हिडिओ बघितला तर धन्यवाद।